श्री स्वामी समर्थ। हे प्रिय आत्मा, हे फक्त तुझ्यासाठी आहे। अभिनंदन। देव म्हणतो उद्या सकाळी 5:30च्या आधी तुमच्या आयुष्याला मोठे वळण लागेल, कारण खूप उशीर होण्याआधी हा संपूर्ण संदेश ऐका। माझ्या मुला, मला माहिती आहे की तू खूप चिंताग्रस्त आणि अस्वस्थ आहेस। मला सर्व काही माहिती आहे। मी आता तुमची प्रत्येक कुंडली पाहू शकतो। माझ्या मुला, तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असताना तुला कशाची रे भीती वाटते? कशाला भीतीने आयुष्य जगतो आहेस? भीती हा मनुष्याचा शत्रू आहे, जो त्याला काय बनवतो। अशी व्यक्ती आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही। हे त्या व्यक्तीच्या आत वाढलेल्या भीतीमुळेच घडते। घाबरू नका, पुढे जा, यश तुमच्या हाती येईल। मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश, विपुलता आणि चांगले आरोग्य देईन। तुम्हाला फक्त तुमच्यासाठी माझ्यावर विश्वास, माझ्या योजनांवर विश्वास ठेवण्याची आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे। देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट मध्ये स्वामी तुम्ही माझा श्वास आहात असे टाईप करा। हा महिना संपण्यापूर्वी देव तुम्हाला उत्सव साजरा करण्याचे कारण देईल। आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहे, वाढ होईल, उपचार सोडले जातील, आवश्यकता असेल तेव्हा चमत्कार घडतील। देवाचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी, माझ्या मुला, तुझ्या नशिबाला शिव्या देऊ नकोस। स्वामी असं म्हणतायत, तुझे नशीब खूप उज्ज्वल आहे। तू तुझ्या नशिबाला शिव्या दिल्यास तर तुला फक्त आणि फक्त जीवनामध्ये अडचणीच तुझ्या जीवनात येत राहतील, फक्त अडखळतील। तुझ्या जीवनात अडचणी येतील। जो कोणी या जगात येतो तो त्याचे नशीब घेऊन येतो। तुम्ही तुमचे नशीब कसे बनवायचे हे सर्वस्व तुमच्यावर अवलंबून आहे। तुम्ही फक्त स्वतः तुमच्या नशिबाची निर्मिती आहात। जर तुम्ही ठरवले की तुम्ही आयुष्यात सर्व काही करू शकता, तर तुम्ही जगाचे निर्माते व्हाल। कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही। तूच तुझ्या जीवनाचा आणि तुझ्या नशिबाचा निर्माता आहेस। स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच आता व्हिडिओमध्ये स्वामी आई टाईप कर। तुझ्यावर आणि माझ्यावर विश्वास असायला हवा। विश्वास असायला हवा, तुमचा विश्वास असायला हवा। आयुष्य स्वतः बदलू शकता। वाईट नशीब सदैव सुदैवात बदलण्याची शक्ती तुमच्याच आत आहे। माझ्या मुला, लक्षात घे, संपत्तीपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, कारण तुला संपत्तीचे रक्षण करावे लागेल, परंतु ज्ञान हे तुमचे रक्षण करते। सहमत असाल तर होय, बरोबर आहे असे टाईप करा। म्हणजे पैसा ही अशी संपत्ती आहे जी आपण सुरक्षित ठेवली पाहिजे, आणि ती चोरीला गेली तर आपण रिकामे होतो। परंतु ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी आपल्याला सुरक्षित ठेवते आणि कधीही सोडत नाही। कुणीतरी ती चोरू शकते, तरीही काही कमी होत नाही। आपल्या जीवनात एक शहाणा माणूस व्हा। कधीही गर्व येऊ देऊ नका। जो मनुष्य स्वतःमध्ये गर्व आणतो त्याचा नाश निश्चितच असतो, कारण हे जग गर्विष्ठ माणसाच्या जीवनापासून नेहमी दूर राहते। माझ्या मुला, तुझा स्वाभिमान ही एक अशी शक्ती आहे, ती तुझ्यात आतमध्ये असेल तर तू कधीच पुन्हा पुढे झुकणार नाही। स्वाभिमानी माणूस जगात नेहमी यशाच्या पायऱ्या चढतो, आणि गर्विष्ठ माणूस आपल्या गर्वामुळे जगात मागे राहतो। जर तुम्ही गर्विष्ठ असाल तर तुम्हाला गर्व वाढू देणार नाही। अहंकारी व्यक्ती अभिमानामुळे आपले जीवन नरम बनवतो, लक्षात घ्या, आणि आपल्याला जीवनात काहीही साध्य तो करू शकत नाही। त्यामुळे गर्व काही कामाचा नाही। माझ्या मुला, तुझ्या आयुष्यात नेहमीच अंधार येतो, पण याचा अर्थ असा नाही की तू आता तुझ्या आयुष्यात कधीच काहीच करू शकत नाहीस। प्रत्येक गोष्टीची स्वतःची वेळ असते। सहमत असाल तर स्वामी आई टाईप करा।
आणि माणूस वेळेनुसार पुढे जातो. या क्षणी तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात आणि तुम्ही कोणत्या गोष्टी करत आहात ज्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होत आहे हे जाणून घेणे, ज्याचा परिणाम होईल हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. जेव्हा जेव्हा एखादा किरण येतो, मग तो सूर्याचा असो किंवा आशेचा, उदयास येतो तेव्हा तो अंधार दूर करतो. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात तुमच्या आशेच्या किरणाची वाट पाहावी लागेल आणि तो आशेचा किरण तुम्हाला नक्कीच दिसणार आहे आणि तो आशेचा किरण तुम्हाला स्वतःला खेचून आणावा लागेल. माझ्या मुला, मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो. तुझ्या आयुष्यात धीर धरायला शिक, कारण संयमाचे फळ गोड असते. जर तू आयुष्यात प्रत्येक गोष्ट करायला शिकलास तर तू कोणतेही काम अगदी सहज करू शकतोस. तुमच्या मार्गात अजून खूप सारे अडथळे आणले तर नाराज होऊ नका, कारण हीच माणसे तुम्हाला तुमच्या मार्गात अडथळे आणून तुमच्या भविष्याकडे झेप घ्यायला शिकवतील. त्यामुळे अडथळ्यांना घाबरू नका. माझ्या मुला, ज्याने तुला साथ दिली आणि ज्याने तुला सोडविले त्याला आधार दे आणि त्याला मनापासून क्षमा कर आणि त्याला सोडून दे, कारण एखाद्याला क्षमा केल्याने कोणीही लहान किंवा मोठा होत नाही. सहमत असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे केल्याने आपण स्वतःला आनंद वाटेल की आपण एखाद्याला क्षमा करून खरंच चांगले काम केले आहे. माझ्या मुलांनो, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी तुम्ही कायम लक्षात ठेवायला हवी. अपमानाचा बदला लढून जिंकता येत नाही, तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन जिंकून दाखवा. बघा, जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवून प्रयत्न कराल तेव्हा तुमची वाईट कामे स्वतः सुधारली जातील आणि तुमचा परमेश्वर तुम्हाला तुमचा एक मार्ग दाखवेल, ज्याद्वारे तुम्हाला फक्त आनंद मिळेल. माझ्या मुला, तुझा हेतू साफ असेल, जर तुझा हेतू साफ असेल तर नशीबही तुझे साफ असेल. ते माणूस आपल्या कर्माने महान बनतो, दुसऱ्याचा अपमान करून नाही. या जगात कधीही कोणाचे वाईट करून फायदा झालेला मी आजपर्यंत पाहिला नाही. त्यामुळे नेहमी तू दुसऱ्याचा फायदा करण्यातच आनंद मान आणि जर या गोष्टीची सहमत असेल तर बघा, दुसऱ्याचं नेहमी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि दुसऱ्याचं कधीच वाईट करू नका. तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की स्वामी आई, माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे.